निसर्गाचं वरदान तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेले श्रीक्षेत्र रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर याच बेटावर आहे. बहे या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. इस्लामपूरपासून फक्त 10 किलोमीटर अंतराच्या कृष्णेच्या तीरावर हे वसलेले आहे. तसेच रामलिंग नाव कसे पडले? रामलिंग बेटाचे सर्वात उंच अशा मध्यभागी श्री रामलिंग देवालय असून ते सर्वात पुरातन आहे. प्रभू रामचंद्र हे वनवासात असताना जाता जाता हे नैसर्गिक तीर्थक्षेत्र पाहून येथे विसावले आणि स्नान करून स्वहस्ते वाळूचे लिंग तयार करून शिवशंकराची पूजा केली, म्हणून यास रामलिंग असे म्हणतात. याचा पुरावा श्रीधर स्वामी यांनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणात आहे. तसेच या मंदिरात महापुराचे पाणी कधीही आले नाही. कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलेलं आहे. या कृष्णेच्या पात्रातील रामलिंग बेटाच्या निर्मितीला प्राचीन व धार्मिक असा इतिहास आहे. धार्मिक साहित्यात याचे अनेक दाखले मिळतात. त्यामध्ये या गावाचे बाहुक्षेत्र इत्यादी नावांनी उल्लेख सापडतात. मंदिराकडे जाण्यासाठी नदीतून कठडे बांधले आहेत, त्यावरून चालत जाता येते. मंदिराच्या तिथेही शांत वातावरणात भैरवी रागात गाणं म्हणणाऱ्या पाण्याचा सूर ऐकू येतो. तसेच रामलिंग बेटावरील मारुतीच्या स्थापनेविषयी एका कथेचा उल्लेख सापडतो. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रामलिंग बेटावर समर्थ रामदास एकदा या तीर्थाच्या दर्शनासाठी आले. त्यांना प्रभू श्रीराम लक्ष्मणाचे दर्शन झाले. तसेच अत्यंत रमणीय परिसरामुळे नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी या बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याची योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे. 1 दिवसाची छोटी सहल आयोजित करण्यासाठी हे ठिकाण अगदी